नमस्कार मित्रांनो, तुमचं डबल एकदा स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वर मध्ये. तर आज आपण या व्हिडिओत काय बघणार आहोत की रिस्क सिस्टम मॅनेजमेंट हा ट्रेडिंग मधला सर्वात काय इम्पॉर्टंट रूल. काय सर्वात इम्पॉर्टंट रूल मित्रांनो, आपण जर का बघितलं, समजा आपण जर इथं हा पहिला ट्रेड घेतला, ओके, हा काय, तर फर्स्ट ट्रेड आपण समजा इथं घेतला. आपली अकाउंट साईज किती? 10,000. किती? 10,000. ओके. सर्वात इम्पॉर्टंट लेसन आहे ट्रेडिंग मध्ये. ओके. तर मित्रांनो, आपण जर का बघितलं तर आपण फर्स्ट एड घेतला इथं. एक मिनिट. आपण जेव्हा फर्स्ट एड घेतोय मित्रांनो इथं, तर आपला रिस्क सिस्टम म्हणजे काय, रिस्क सिस्टम मॅनेजमेंट इथे मी टाकतो. सर्वात इम्पॉर्टंट रूल, सर्वात काय ते इम्पॉर्टंट रूल रिस्क सिस्टम मॅनेजमेंट. जर मी इथं फर्स्ट एड घेतोय, पण इथं मी काय तर हा सेल साईड ट्रेड घेतलाय, मला वाटतंय असं असं मार्केट जाईल, पण मार्केटने काय तर माझा एस एल इथं हिट केलेला आहे, असं आपण गृहीत धरू. ओके. इथं आपला काय तर एस एल हिट आहे. ओके, काय एस एल हिट, ठीक आहे, एस एल हिट. एस एल जर का हिट होणार होता तर माझा 1500चा लॉस होता, आणि प्रॉफिट हिट होणार होता तर 4500चा प्रॉफिट हिट होणार होता, म्हणजे 1:3. तर समजा माझा अकाउंट 10,000 आहे, माझा एस एल हिट झालेला आहे. काय एस एल हिट, माझी अकाउंट साईज किती आली? 8,500. ओके. तर मित्रांनो, आपण इथं काय बघणार आहोत की रिस्क सिस्टम मॅनेजमेंट इथं कसं प्रॉपरली वर्क करतं, आपण ते बघूया. ओके. त्यानंतर काय तर आपण इथं 1:2 काय तर 2च घेणार आहे. म्हणजे जर का माझा प्रॉफिट हिट झाला तर मला 3,000 रुपये, आणि जर का लॉस झाला तर मला 1500चा लॉस. ओके. पण याच्यात काय, मी डबल इथं सेल साईड ट्रेड घेतला आणि माझा टार्गेट इथं हिट झालेला आहे. ओके. इथं आपण काय म्हणतो टार्गेट हिट. माझी अकाउंट साईज काय पहिले 8,500 होते, 1500चा लॉस होता. रिस्क सिस्टम मॅनेजमेंटचा रूल फॉलो केला. दुसऱ्या दिवशी मी काय ओव्हर ट्रेडिंग केली नाही, रूल्स ब्रेक केले नाही. दुसऱ्या दिवशी आलो, प्रॉपर सेटअप दिसला, ट्रेड ट्रेड घेतला. त्यानंतर काय तर आपला एक टार्गेट हिट झालेला आहे. टार्गेट जेव्हा हिट झाला तेव्हा आपल्याला काय तर आपल्याला 3,000 रुपये भेटले. ओके. 8,500चं माझा अकाउंट प्लस 3,000 रुपये माझा टार्गेट हिट झाला तर प्रॉफिट. म्हणजे माझं काय एक डबल मी एक ॲव्हरेज प्रॉफिट कमवला. डबल मी काय माझा अकाउंट साईज एक 10% 15%नी ग्रोथ केली. गुड. ओके, काय अडचण नाही. जर मी इथंच जर का लॉस घेतला आणि गॅम्बलिंग केली असती आणि म्हणलं असतं अजून एक ट्रेड घेऊ, माझा प्रॉफिट रिकवर करू किंवा लॉस रिकवर करू, तर मी इथंच हारलो असतो. पण मी तसं केलं नाही. तर हा जो काही डे वन होता, एक मिनिट, तिथं मी लॉसला एक्सेप्ट केलं, आणि दुसऱ्या दिवशी मी डे टू ला डबल आलो. ओके. डे टू ला आल्यानंतर माझा काय मी ट्रेड घेतला. माझं काम काय ट्रेड घेणं, एक्झिक्युशन करणं, सेटअप जेव्हा असेल तेव्हा. ओके. तर मी माझा माझा ट्रेड घेतला, त्याच्यात माझं टार्गेट हिट झाला. आनंदाची गोष्ट अशी की आपली अकाउंट साईज म्हणजे एक ऑन ॲव्हरेज आपलं काय ब्रेक इव्हनला अकाउंट आलं, प्लस 10% अजून इन्क्रीज झालं. ओके. काय अडचण नाही. डबल मी रिस्क सिस्टम मॅनेजमेंटचा फॉलो करून डे 3 ला आलो. ओके. डे 3 डे 3 ला आल्यानंतर काय डबल मी एक ट्रेड घेतला. ओके. डबल मी एक ट्रेड घेतला आणि माझा काय थर्ड ट्रेड होता तिसऱ्या दिवशी. मी काय ओव्हर ट्रेडिंग केली नाही. सेकंड डेला जास्ती प्रॉफिट झालाय, 1500 रिस्क करू आणि अजून थोडं प्रॉफिट करू, असंही केलं नाही. प्रॉफिट रेट झाला. ओके. नेक्स्ट डे, नेक्स्ट डे म्हणजे नेक्स्ट अपॉर्च्युनिटी वेट. ओके. माझा मी एस एल ठेवला 1500 आणि टार्गेट ठेवलं 45. त्याच्यात पण माझं काय तर टार्गेट हिट झालेलं आहे. मग माझं जे अकाउंट होतं 11,500च. ओके. 11,500चं जे काय अकाउंट होतं प्लस 4,500,
ओके, आपले किती झाले मित्रांनो? तर 16,000. म्हणजे जर तुम्ही खरंच प्रॉफिटेबल ट्रेडर असाल किंवा जर तुम्हाला खरंच प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं असेल तर रिस्क सिस्टम मॅनेजमेंट हा रूल सर्वात इम्पॉर्टंट आहे. आता यानंतर माझा एक एसएल जरी हिट झाला तरी माझं काय, तर अकाउंट प्लस वाईज राहणार, याला म्हणतात रिस्क सिस्टम मॅनेजमेंट. आपली रिस्क फिक्स असली पाहिजे, आपले ट्रेड फिक्स असले पाहिजे, आपण त्याच्या पुढे जाणार नाही. फंडेड अकाउंट साठी पण तुम्ही अप्लाय करू शकतात नाही का, त्याच्याने पण तुम्ही तुमचे रूल्स प्रॉपरली मॅनेज करू शकता. ओके, धन्यवाद मित्रांनो. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.